1, 2, 3, 4. तर नमस्कार, मी संगीत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। आता मित्राच्या गावी आलो आणि आज जरा एन्जॉय करायचा, थोडं काहीतरी खाऊ पिऊ वगैरे मस्त मजा करू। आणि आता दुपार झाली आणि खूप ऊन लागतंय आणि मित्र आलाय, हा ऋतिक आहे आणि अजून 2-3 मित्र आहेत, ते तुम्हाला दाखवतो नंतर। आता आम्ही जरा चालू चिकन घ्यायला आणि बघा ही गाडी आणि इथं आम्ही आलोय मुरुडमध्ये सातीर्ड्यामध्ये। चला चिकन घ्यायचं, आजचा प्लॅन बघू काय होईल। असं डायरेक्ट असं आम्ही ठरवलंय काय ना काहीतरी करायचं, इथं पण एन्जॉय करून जायचं। थोडा जायचा ऊन लागतं खूप, दुपारचं 1 वाजलाय 2 वाजले 2 आणि त्या रस्त्याची पण काम वगैरे चालू आहे, त्यामुळे सगळीकडे धूळ उडते हे बघा। आमचं चिकन वगैरे सर्व घेऊन झालेत, पाणी वगैरे थंडा वगैरे सगळं इथं पियाला वगैरे सगळं मस्त आहे की। आणि इथं हे लोक कुठं बसलेत काय समजत नाही, चालतोय एकदम आतमध्ये गेलेत जंगलात। 5 मिनिटं झाले चालतोय। चला बघू आता कोण कोण आलंय तिथं बसतंय वगैरे। तर आपलं चिकन वगैरे घेतले आणि चिकन साफ करायला आहे इथं आयुष आहे आणि इथं तन्मय आहे मित्र बघा। आणि इथं चिकन साफ करतोय। कसं वाटतंय चिकन साफ करून? मस्त एकदम, बारीक नाही करून आणलं तुम्ही? आम्हाला सांगितलंच नाही, 4-4 पिशव्या दिलेल्या आमच्याकडं। पाणी वगैरे मस्त आहे की टाकते धुतोय। आणि ह्या साईडला अंडी घेतलेत आणि ह्या अंड्याचा असा एक विषय झाला की इथे एक अंडा फुटला आणता गाडीवरनं। आणि ही आमची चूल आहे, इथं आता मस्त आहे की तवा ठेवणार याच्यावर आणि इथं भाजणार चिकन आणि मग खाणार, काहीतरी करू। इथं आहे सनी आणि इथं ऋतिक काचारे बेस्ट रेडर। काही ना मॅच आहेत काहीतरी आणि मग ते मॅच साठी आम्हाला जायचं आहे आणि हा आपला कबड्डीसाठी आपला दुसऱ्या गावात जायचं, जंगल पार करून त्या गावात। आणि आता काही माझा दम काढला तर संध्याकाळी वाटत ना माझी काय ताकद राहील म्हणून बघू, रात्री बघू कसा खेळतोय। आणि आम्हाला खायला जरा मस्त आहे की कुरकुरे, थम्सअप आणि हे मस्त आहे की पाणी थंड। आणि हा बघ, अरे एवढा मसाला कमी आहे, तेल टाक ना त्याच्यात। तेल इथं कमी आहे। चला आता बघू काय वगैरे करू, खाऊ वगैरे, नंतरला लग्नाला जायचं, त्याच्यानंतर आपल्याला कबड्डीचे सामने आहेत त्याच्यासाठी जायचं। बघू हा काय कसा कॉर्नर वगैरे लावतोय हा प्लेयर, बघूया। बेस्ट रेडर हा चांगला बोले कू। चला अरे चिकन पार्टीची पार्टी झाला, चांगला बोले कू। आपला शेफ आहे इथं तन्मय काजारे, तू टाकत मी करते बरोबर। आणि ऋतिक काजारे, दोघं भाऊ करतायत। लसूण खाना पाहिजे तू इकडे टाक, पहिला टाक। इकडे नाही टाइमपास चकना दिखना आहे। चिकन लेग पीस, सनी भाऊ थम्सअप आणि ग्लास नव्हता, सध्या थोडा तोंडाला गोड काढण्यासाठी, गार होण्यासाठी परत थम्सअप आपला ऋतिक रोशनने काढला थम्सअप पावर। आता मी जंगलात धावत जाणार आहे, चांगला बोले कू। थम्सअप घेतलाय पियाला। इथं अंडी बनवतात, अंड्याचा पोळा सगळे टाकलीस घरी द्या। कोकणी घाव ना, कोकणी नॉनव्हेज घाव ना। हे सगळी टाक ना अंडी। चला आता जरा आम्ही खातो इथे चिकन वगैरे, टाइमपास करतो आणि मग नंतरला जातो कुठं लग्नाला। आता विंग्स दे विंग्स। चला बाय। तर आमच्या आता पार्टी वगैरे करून झाले आणि आता आम्ही निघालो लग्नाला
आणि इथं बघू शकता इथं सगळे फोटोशूट चालू आहे. नवीन कपडे घातले की फक्त पहिला फोटोशूट चालला पाहिजे. अरे काढलं 4 आयला जाऊ दे असं नाही. त्याला तर पहिलं फोटो काढायचे. संकेत भाई तुला कसं वाटतं संकेत भाई तू आता बघ मी तुला दाखवते. थांब कॅमेरा हात नको ठेव. मी तुला प्रॉपर दाखवते. संकेत भाई आमचं कामची प्रत्येक टायमाला व्हिडिओ करतो. आणि आज संकेत भाई आमच्या गावाला येऊन पण सुद्धा त्याला लग्नामध्ये आम्ही त्याला घेऊन चाललेलो आहेत. आणि त्याला आमच्या चेहऱ्यावर खुशी बघा. आणि आमचे फोटोग्राफर तन्मय काजार आणि सनी काजारे डोक्यावर घाम आला तर फोटो काढायचे. आणि आरसीबीचे फॅन आमचे सनी काजारे. सो हे गाईज तर आम्ही चाललोय लग्नाला बरोबर का. आणि आता काय याचं नाव आहे संकेत फोटोशूट करत आहेत तन्मय काजारेचा तुम्ही बघू शकता. तर गाईज लवकरच भेटू लग्नात. तो आता आम्ही निघालोय लग्नाला आणि मी आहे तन्मय आणि मयुरेश आहे पाठीमागं. आणि इथं पाठीमागनं आपल्या गाड्या पण येत आहेत. आणि त्या रस्त्याचं जरा काम चालू त्यामुळे धुरला खूप उठतोय. आम्ही तो नवीन कपडे वगैरे घातलेत आणि किंवा काय पावडर वगैरे लावले सगळ्या तोंडावर माती उठते. पाठीमागं आपली गाडी येते लय पाठीत आम्ही पुढे आलोय. नवीन पावसाच्या आधी हायवे बनतोय. हायवे बनतोय 4 पदरी. आता आपल्या भावाच्या गाड्या येतील. हा भावाच्या गाड्या येतील पाठलं. कल्पेश सनी आला आणि आता येतोय अमर येतोय दीपक येतोय. चला आता आपण भेटू लग्नाच्या मंडपामध्ये भेटू. आपण काय तयारी चालू आहे काय आहे. उशीर पण होत 2 मिनिटात पोहोचू आम्ही. चला आम्ही आता लग्नाच्या मांडवात आलो आणि आमची गँग बघू शकता पाठीमागं. तन्मय आणि पूर्ण आमची गँग आहे पाठीमागं. आणि हा ऋतिकला नाही विसरू शकत. हे बघा लग्नाची हा लग्न लावून झाला. आम्हाला मॅच खेळायला जायचं. हीच पोरं आमची ही टीम घेऊन जायचं आहे आम्हाला. कारण नंबरच्या आशेवाला मी मुंबईला खेळतो. कधी उपनगर मध्ये मारले तर 2-4 फायनली. आज जर गावी मारले फायनल आता तर मजा करणार आहे उद्या. हाच ऋतिक काजर स्पॉन्सर आहे टीमचा. आणि उद्या तुम्हाला उद्या स्पॉन्सर आहे कप्तान स्पॉन्सर म्हणते व्हिडिओ. टीमचा स्पॉन्सर पण टीमचा पण संध्याकाळचा आमचा थोडा बैठकीचा चालू आहे कार्यक्रम. बैठक मध्ये आम्ही रिंगणामध्ये पण आम्ही बसतो. म्हणजे मी स्पॉन्सरशिप करतो कारण पोरांना मी खुश काय मला. आज रात्री आज चांगला खेळतोय का नाही ते पहिला महत्वाची गोष्ट आहे. बाकी काय नाही. म्हणजे मी कॅप्टन पण मीच आहे. सगळं मीच करणार आहे. माझा खेळ तुम्ही बघूनच खुश होणार. बघूया तुम्ही आमच्याकडे कल्लू अण्णा गावातला सध्या आमचा काजाऱ्यांचा मेन चमकता सितारा. वगैरे लावून आलोय आणि गेटअप वगैरे सर्व चेंज केलाय कारण आम्ही आता आलोय खेळायला. ग्राउंड बघू शकता पूर्ण गोल ग्राउंड आहे. हे बघा मिस आयस पडला तन्मय पडला. पहिलाच बॉलला पडला. अर्धा तासच बाकी कारण काळोख होईल थोड्याच वेळात. बघू शॉट गेलेला आहे सीमा पार शॉट. तुझ्या आयलाच्या बॅटीला पण बॉल नाही लागत. ती बॉलर आहे अंगावर नाही मार 6 मारायला चाललाय. करतीन काळजी बनायला. पाहूया आता पुढचा बॉल. ओ शॉट. बाबा पण चालू आहे हंपर आमचा बिल्ली बाउंडी. तर आता आपले कबड्डीचे सामने चालू झालेत आणि पहिल्याच राऊंड आमच्या टीम्स आहेत आणि त्या टीम वगैरे रेडी वगैरे होते. चेंजअप चालू आहे. चला बघूया काय कुठपर्यंत जे तयारी झाली जिंकता आहेत का नाही. आज पहिला राऊंड. हे आमचे कबड्डीचे स्टार प्लेयर न्यू स्टार संकल्प प्रतिष्ठान. न्यू स्टार क्रिकेट सोडला आता आजच्या कबड्डी मध्ये. कुठलं आहे सातिर्डे श्रीगणेश सातिर्डे. तू नाही खेळत ना आपण सपोर्टर नको. आता आम्ही सपोर्ट करणार. बघू आता पहिला पुकार थांब ना जरा. एक तिथं आपले नवीन प्लेयर आहेत. पॅकर बोलवलेत. पॅकर हे ऋतिक पॅकर कुठं आहे. स्पॉन्सर पॅकर कबड्डीचा ब्लॉग वेगळा नाही. कबड्डीचा पण ह्याच्यात चांगला एकदा ऑफिशियल वेगळा ओनली कबड्डी नाही. ओनली कबड्डी. चला बघू आता मैदानात. मैदान वगैरे मस्त सजवलंय. हा उड्या मार. हा बदक उड्या.
चला मला वाटतं 50 रुपयाचा जो पारितोषिक या ठिकाणी लागला होता तो श्री गणेश सातरेडे या संघाला दिला जाईल. सामना संपल्यानंतर सन्माननीय विलाजी कांबळे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लागलं होतं. हार्दिक स्वागत करतो आयोजकांच्या वतीनं. आवाज कोणाचा आवाज गावाध्यक्ष मैदानावरती सुरू होतोय. आपण पाहिलंय दोन्ही संघांचा खेळ नक्कीच या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाची अपेक्षा सर्वच कबड्डी चाहताना आहे तो खेळ मात्र दोन्ही संघांकडून आपल्याला सत्कार करायचा आहे. योगेनभाई गोयजी खार माझगाव गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष. मुरुड इथे चालू असलेल्या कबड्डी टुर्नामेंटमध्ये आता श्री गणेश सातेड संघाने सध्या 2 राऊंड मारलेले आहेत. आता 1 राऊंड मारला तर बक्षीस पात्र नक्कीच होणार आणि हे आम्ही यश नक्कीच करून दाखवणार की आम्ही ट्रॉफी जिंकून जाणार. तुम्हाला ब्लॉग म्हणजे ट्रॉफी बघायला भेटेल तर हे चांगले खेळले तर आणि रात्रीची मेहनत आम्ही सक्सेस करणार. नक्कीच आमचा प्रयत्न 4-5 तास झाले आम्हाला इथे येऊन आणि आम्ही 3 वाजले. 3 वाजल्या तरी पण आम्ही 8 वाजता इथं आलो. बघू शकता पब्लिक बघा रात्र झाले इथे आणि बिचारा आमचा लाईव्हचा गडी पण बसलेला लाईव्हचा आहे. गडी डेव्हलप करून पब्लिकला दाखवत आहे. पब्लिक बघा पब्लिक खूप पब्लिक आहे. आता बघू आपला राऊंड होईल तिसरा तेव्हा काही मजा ही कोकणातच मजा असते. मुंबई ठिकाणी तर अशा रात्रभर टुर्नामेंट बघायला भेटत नाही. सध्या म्हणजे गाव ठिकाणी असं बघायला भेटतं म्हणजे. आणि मी टी शर्ट घातले सातेड्याचे आणि आम्ही नवीन चेंबूरवरून नवीन मागवलं त्याला आम्ही जर्सी दिलेली आहे कारण का तो हौशी प्लेअर म्हणून आम्ही त्याला मागवलेला आहे. चला आता पुढचा सामना बघा. आटीटपीचा सामना. चला आमचा सामना चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखव. कंटिन्यू राहा आमच्या अरे बाबा किती वारडा मार जायला सांगलेलं भेटायला लागतं. आता खपलं आता दोनही संघांनी लगेचच सामना खेळण्यासाठी मैदानावरती यायचा आहे. सिद्धिविनायक नांदगाव. आता आम्ही फायनली घरी आलो आणि क्वार्टर फायनलला हारलो. चल बेटर लग नेक्स्ट टाइम. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सकाळचे 6 वाजते. चला बाय.